भारतीय संगीत विश्वावर आज शोककळा पसरली। सुरांच्या जगातील एक युग संपलंय। ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज 12 एप्रिल रोजी निधन झालं। त्या 92 वर्षाच्या होत्या। दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। शनिवारी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक राहिली। डॉक्टरांच्या माहितीनुसार मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झालंय। आशा भोसले यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। तसेच सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात आली। आशा भोसले या गेल्या 8 दशकाहून अधिक काळ भारतीय संगीत सृष्टीत सक्रिय होत्या। 1943 साली त्यांनी चित्रपट सृष्टीत गायनाची सुरुवात केली आणि आजवर 12,000हून अधिक गाणी विविध भाषांमध्ये सादर केली। त्यांनी R.D. बर्मन, O.P. नायर, A.R. रहमान यांसारख्या दिग्गज संगीतकारांसोबत काम केलं। विशेषतः R.D. बर्मन यांच्या सोबतची त्यांची जोडी प्रचंड गाजली। लता मंगेशकर यांच्यानंतर भारतीय पार्श्वगायनात आशा भोसले यांचं नाव अत्यंत मानाचं मानलं जातं। दम मारो दम, चुरा लिया है तुमने, पिया तो, अब तो आजा, ये मेरा दिल यांसारख्या गाण्यांनी त्यांनी संगीत प्रेमींच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केलं होतं। त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि अनेक फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे। आशा भोसले यांच्या निधनाने संगीत सृष्टीतील एक सुवर्ण पर्व संपलं असून देशभरातून शोक व्यक्त केला जातोय।